माळी समाजाबद्दल लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। ओबीसींचं नेतृत्व माळी समाजाकडनं धनगरांकडे जातंय आणि हे नेतृत्व आता धनगरांकडे जाऊ लागल्यानं माळ्यांच्या पोटात दुखायला लागलंय, अशा आशयाचं हे वादग्रस्त वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केल्याचं बोललं जात आहे। हाकेंनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याचे आता पडसाद देखील उमटलेले आहेत। या वक्तव्याचा माळी समाजानं संताप व्यक्त केलेला आहे। सोशल मीडियावर लक्ष्मण हाके यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। लोकशाही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। या संदर्भात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि इतरही काही प्रतिक्रिया या संदर्भात आलेल्या आहेत। काय माळ्यांची दुखणी आहे की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं, हे त्यांच्या पोटात पोट आहे। दुधाची पोरं दोन काय ती कामाची नाही ती दुधानीवर दिला नाही तरी दिला नाही, मग आता काय करायचं? अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल ज्या माळी समाजातील लोकांनी नवनाथ वाघमारेच्या अगोदर लक्ष्मण हाकेंचा सत्कार केला, लक्ष्मण हाकेंना यथोचित सन्मान केला, त्या लक्ष्मण हाकेच्या तोडून असे जर वक्तव्य निघत असतील तर खरंच अतिशय दुर्दैव म्हणावं लागेल। की लक्ष्मणरावांना विनंती, तुम्ही जर असं चुकीचं बोलला असाल तर तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। तुम्ही असं बोलणंच चुकीचं आहे, परंतु तुम्ही जर बोलला नसाल तर तुम्ही प्रसार माध्यमांच्या समोर येऊन याचं काय तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे। लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल केलेल्या कथित वक्तव्याचा निषेध आता माळी समाजानं केलेला आहे। लक्ष्मण हाकेंनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी, अन्यथा राज्यभरात आंदोलन करू असा इशारा माळी समाजाच्या वतीनं आता देण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाके म्हणजे काय संपूर्ण धनगर समाज नाहीये। आज धनगर समाजाचे अनेक निष्ठावंत नेते आजही भुजबळ साहेबांच्या बरोबर असतात। अशा या लक्ष्मण हाकेच्या बाबत आता आम्हाला कठोर निर्णय घ्यायला लागेल। खाली डोकावर पाय करायची त्याची वेळ आलेली आहे। प्रत्येक समाजामध्ये एक ना एक ह्या हाकेला एवढा व्यवसाय कोणी ओळखत होतं, त्यांना उलट हे मिळालं, पद मिळालं होतं त्यांना मागासवर्गीय ह्याच्यामध्ये। तिथे त्यांनी मग काय काम केलं, पण तेव्हा त्याला माळी समाज दिसला नाही। मग आजचाच माळी समाज कसा दिसला, म्हणजे हे चुकीचं बोलतो आणि हे ते करणं ना म्हणजे त्याला शोभत नाही, त्याच्यासारख्या माणसाला ते शोभत नाही। एवढं सांगन की जिथं खाल्लं तिथं घाण करायची नाही, एवढंच नाही म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।